बाई रूपा, काय झालं? आज बुवा येत होते ना तुले घेवाले, येते का नाही येत? येते नाही, आज येऊन राहिले ना ते. बहुतेक उशिरा निघाले असन घरून काम गिम करून. राणीच्या जीले बरं नाही वाटून राहिलं तर काम गिम केले असन नाही ना सकाळपासून. झाडू भांडे स्वयंपाक हे ते तर टाइम झाला असन त्याले. येऊन घेऊन राहिले असन, रस्त्यानं गी असन. हो तसं काही असं रस्त्यानं गे असन, नाही तर होऊ शकते दुपारच्या पारगाने येईन 4 वाजता. हो तसे होऊ शकते. म्हणत असं आता ऊन आहे आता काही जात नाही, तिथे जाऊन आरामच करणं म्हणून म्हणत असन का मग जाईन आता 4 वाजता. हो पण स्वयंपाक गिंपाक तर बनवून ठेवला बुवासाठी येईन बा म्हणून. बनवून ठेवला तर वाया नाही जात आहे ना. लेकर आता घरी खावाले फेकण्यात थोडी जाईन. रात्रीचा थोडी स्वयंपाक आहे. आता उरलं तर संध्याकाळी होते. हो ते तर आहे म्हणा, संध्याकाळी होते, पण सांगून राहिली मी स्वयंपाक बनवून ठेवला बा. येईन तर देऊन देऊ जेवाले. बाई तर भाऊजीले फोन काऊन नाही लावला? मग विचारलं काऊन नाही निघाले का नाही निघाले? माहीत होऊन जाते, नाही तर मग आपण वाट पाहत बसू येऊन राहिले येऊन राहिले. हो हो रूपा, फोन कोण नाही लावला? फोन लाव आणि विचारून घे. आई राणीचे बाबा म्हणे निघाच्या पहिले लावून म्हणे फोन. नसन निघाले ते. निघाच्या पहिले लावून ते फोन आणि सांगन का येऊन राहिलो म्हणून. कालच म्हणत होते एक वेळा म्हणे निघाच्या पहिले लावतो म्हणे फोन तुले. अच्छा, तर निघाचे असन मग. हो निघाचे सण, नाही तर लावला असता त्यानं पण. मी आलो आणि बाई चालली. हो नाही तर काय, तू आला आणि मी चालली. आता माईकच्या बुडीनं नाटक केलं ना त्याच्यानं जा लागून राहिलं. नाही तर मस्त राहत होती अजून तुझ्या बरोबर 8-10 दिवस. हो नाही तर काय, तुझी सासू बी मोठी नाटकी आहे बाप्पा, नाव राहू नाही देत तुले. हो नाही आता पाहिजे ना. मला पाहून म्हटलं आणखी तिचं दुकान अजून जोरा जोरात डोकं दुकान, हातपाय दुकान, कंबर दुकान, आणखी दुखणं वाढून म्हटलं दिवसेंदिवस. पण कमी नाही होणार पाहिजे तू. अजून नाटकं चालू होऊन जाईन. अरे बापा रे अरे बापा रे. माया वेळेस काम नाही केले, आता दुखणं आलं ताण म्हणते रुपाले कराले सावळाले. आता मी करन काय? मी नाही करणार. स्वयंपाक झाला का बनवून ठेवून देईन. जेवायचं असेल तर जेव, उपाशी राहतं काय राय. मी बी आता माझ्या पोराले पाच जाईन. याला नाही पाहा लागत काय? लहानशी आहे काय, घेऊन खाणं नाही होत. गोष्टी कशा होते? गोष्टी होते, फोनवर बोलणे होते, पोरीच्या घरी कामही होते, राहणे होते 2-2 महिने. आणि इथं आलं का हातात पाहिजे. घरी आल्यावर हातात द्या लागते. आता नाही करत मी कामं गिम. जेवायचं आहे का जेव, नसन जेवायचं तर नको जेव. आता माझ्या दोन्ही लेकराचे काम दिवसभर पुरते म्हटलं. याचं करू का तिचं करू. दोन्ही लेकराचे काम संपत नाही. आणि काय बुडीचं सावळत बसू मी. मला हे नाही समजत, तुझ्या सासूचं जेव्हा पाय तेव्हा तुझ्या इकडेच राहते. मंदाच्या इकडे काऊन नाही राहत? तिकडे राहती ना 2-4 दिवस. सांगतो नाही मी मंदाताईच्याकडे काऊन नाही राहत ते. तू 2-4 दिवस म्हणतं, एक दिवसही राहिले नाही पा तिकडे बुडी. काऊन नाही राहत सांगू? मंदाताई काय करते, सकाळी लवकर लवकर कामं करून घेते 8-9 वाजेपर्यंत. बुडी राहिली म्हणजे 10 वाजेपर्यंत सगळे कामं करून चालली जाते वावरात. कामं राहो का नाही राहो, मस्त वावरात जाईन, झोपन, आराम करून काही करन, काम करो का नाही करो, वावरात जाईन आणि बसून राहीन मस्त. आणि उलट मग बुडीला म्हणते आत्याबाई घर झाडून ठेव जा, भांडे घासून ठेव जा, कपडे वाहू टाकले कपडे काढून घे जा, गाय येईन तर गाय बांधून दे जा. म्हणजे उलट कामं माझ्या सासूलेच सांगते. गाय सुटन तर गाय सोडून दे जा, असे कामं सांगते. हो काय, म्हणूनच राहत नाही तिकडे. वासराले पाणी पाच जा, चारा टाक जा. मग कोण कामं करन तिथं? म्हणून ते करायला नाही पाठ, राहिले नाही पाठ. इथं राहतो म्हणते ना, मला कामच होते म्हणते. गुलाबच्या घरी राहतो तर सुनीलच्याच घरी बरी आहे म्हणते मी. सुनील बिचारा साधा सुद्धा आहे, बोलन काही करन तरी माय 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 मायची लय आवड. ते तर आहे हो, कोणाला मायची आवड तर राहतेच. हो तर तेच सांगतो ना. तर हे आईची बाजू घेऊन घेते. गुलाब भाऊ तसे नाही आहे. गुलाब भाऊ बोलते चारा नाही टाकणार, पाणी नाही पाजणार. तर चारा नाही टाकलास आई सांगितल्यावर बी तू कामं नाही करत. एवढे कामं नाही होत काय? घरीच तर राहतं, पाच जाय ना, लक्ष ठेवत जाय ना, असे बोलतात ते लोक. असं असं म्हणूनच तिकडे जात नाही, फक्त घुमत फिरत जाते, भेट घेते आणि येऊन जाते अजून वापस. हो जाते, थोडा वेळ बसते गिसते, काही चांगलं बनलं असेल तिकडे तर खाऊन पिऊन येऊन जाते. आणि मग म्हणते इकडे मला भूकच नाही आहे, मला भूकच नाही आहे, अशी करते. मग पण सांगणार नाही का मी जेवण करून आली बा गुलाबच्या घरून. काही नाही सांगत. मग मंदाताई म्हणते ना आली होती म्हणते, जेवण जेवण करून गेली, तेव्हा मला माहित होते. नाही तर तसं माहित नाही राहत. सांगत नाही, मोठी नाटकं करते. धकून नाही राहिलं आज, काय झालं तर धकून नाही राहिलं अशी म्हणते. पण अशी नाही म्हणत का गुलाबच्या घरी गेलती बा, जेवण करून आली. काय आम्ही काय नाही म्हणतो काय जेवण जेवण करायला. तोही पोरगच होय ना, करत जाय तिथे जेवण करत जाय. पण सांगत नाही.
अमाय सांगाले काय होते सांगा का जेवण करून आली बा मी. नाही तर म्हणाव का स्वयंपाक नको बनवजो, आज मी तिकडेच जेवण करन, गुलाबनं सांगितलंय असं काही सांगा. आई कुठं सांगते ते, सांगत नाही. आई 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 काय झालं? आई बाबा आले, बाबा आले. अम्माय आले? हो ना आले ना बाबा. अम्माय राणीचे बाबा एवढा उशिरा आले तुम्ही? एवढ्या उन्हात आले काय व? हा भर दुपारीच आले बाबा तुम्ही तर. हो ना, ऊन वय का काय वय हे, काय ऊन लागते गाडीवर, गरम गरम वाफा आहे म्हटलं गाडीवर. किती घाबरल्यासारखं जीव लागते एवढ्या उन्हात. मग तुम्हाला तर म्हटलं होतं मी यान तुम्ही तर सकाळीच येऊन जा 10 वाजेपर्यंत, नाही तर मग संध्याकाळी ये जा. काय आले मग तुम्ही एवढ्या दुपारी? हा माहीत असून सांगितल्यावरी सांगून सवरून तुम्ही तुमच्याच मतानं काम करता. नाही आले पाहिजे ना एवढ्या उन्हात. आणि घरीच थोडासा उशीर झाला, कामं गिमं केले तर म्हटलं तिथं गेल्यावर आरामच करणं आहे. चाललं जाऊ बा, इथंही आराम करणं आहे तिथंही आराम करणं आहे. त्याच्यानं निघालो मी. तर पाय ना येता येताच घामा जोकर होऊन गेलो मी. बसा ना मग आता हवा गिवा घ्या. हा हात पाय धुवा, तोंड धुवा. आता आल्याबरोबर एकदम पंख्याखाली नका येऊ, घाबरल्यासारखं वाटते. आता आले तर हात पाय धुवा, फ्रेश व्हा आणि बसा. बसा बुवा बसा, तुमच्यासाठी म्हटलं मस्त थंड थंड निंबू पाणी बनवतं. हो आई बनव, निंबू पाणी बनव. बसावं. येतो ना मी, हात पाय धुवून येतो आणि बसतो मग. बर. अमाय बाई राणी आल्या बरोबर बाबाजवळ गेली. हो ना, आल्या बरोबर बाबाले चिपकली ते तिच्या बापाले. मग चिपकणार नाही तर काय, मग तुझ्यापेक्षा म्हटलं जास्त मई आवड आहे तिले. हा तुझी आवड नाही आहे, बाबाची आवड आहे. बाबा बाबा बाबाच पाहिजे ना राणीले. आई नाही राहिली तरी चालते म्हटलं, पण बाबाले नाही सोडत ते. कशी मस्त राहिली माझ्याजवळ तू आली तेव्हापासून. हा तिनं आईचं नाव काढलं काय, फक्त फोन लाव तेव्हा बोले. नाही तर किती मस्त राही माझ्या संग. नाव त्रास नाही दिला तिनं एकही दिवस. नाव घिनगिन नाही ना काही नाही. मस्त कामं करे, मस्त राहे. बाबा हे बनवू, बाबा ते बनवू, बाबा हे बनवा ते बनवा. हा मस्त सांगत जाई म्हटलं मला गोष्टी. बोर नाही करे ना काही नाही. आणि तिले बोलाय नाही लागे का बाई हे कर ते कर. तिच्याच मतानं अभ्यास करे, शाळेची तयारी करे, पेपर सोडवायला जाये. हा त्रास नाही दिला म्हटलं राणीनं, तू नाही होती तर. हो ना, हुशार बाई आहे ना मग. नाही तर काय मग, हुशार काय हुशारच आहे म्हटलं मै राणी. राणी आली तर गमलं नाही मग मले 2 दिवस. राणीची आठवण ये. तुम्ही आले तर तुमची आठवण नाही आली मले. स्वरूपची आठवण ये फक्त, रूपाची आठवण नाही ये. हा काय व, फक्त लेकरावरच प्रेम करता तुम्ही, माझ्यावर तर करतच नाही. मजाक करून राहिलो मी. राणी आली पवन संग तर गमलं नाही मला 2 दिवस. राणीची आठवण ये. आल्याबरोबर बाबा काय आणलं, कुठं गेलते, कुठं चालले अशी विचारत राही ना. मग हे इकडे आली तर मग सुनं लागे. फक्त आई राही मग घरी. हो तिथं आहेच, राणी आहे तर बोलणं चालणं चालूच राहते आपल्या घरी. राणीच्यानं गमते. तर राणी तर नाही येणार म्हणते, आता इथंच राहतो म्हणते शाळा लागेपर्यंत. इथंच राहतो म्हणते राणी. हो ना, इथंच राहतो म्हणते मी नानी जवळ. रुपाले म्हणते जाय आई म्हणते तू दादूले घेऊन. मी इथंच राहतो म्हणते नानी नानाजी जवळ. येतच नाही म्हणते मी. आता तू राहिली म्हणते लय दिवस, तर मी लय दिवस राहतो म्हणते आता. हाव काय बाई राणी, राहशील काय तू? नाही बाबा, मी जास्त दिवस नाही राहणार. मामा आहे तोपर्यंत राहतो मी, मग येऊन जाईन मामा संग. पहा काय म्हणून राहिली. माय बाई काय म्हणे हो रुपा हे आपल्याला. काल काय म्हणे, काही म्हणे मी इथंच राहतो म्हणे आता नानी नानाजी जवळ. आता नाही येत म्हणे गावाले. नाता पाय हा, आता बुवा दिसलेत, आता बदलली नाही हे. हा बातच पलटते म्हटलं हे. हो ना, आता म्हणते का मामा येईन तेव्हा येऊन जाईन मी. राहत असून तर राहायचो. हा राहायचो 1-1.5 महिना, मग बाबा येऊन जाईन घ्याले. आम्ही चाललो आज. काही नाही, मी सांगन मामा आहे तोपर्यंत थांबतो. जर इच्छा झाली नाही तर अजून थांबन मी. हो थांबजो, मग आणून देईन नानाजीना हा गावाले. हो ना, राहायचो. नाही गमलं तर नानाजी आहेस मग. हा नेऊन देईन तुला गावाले. नाही तर काय मग, आता आली तर आहे नानी नानाजी जवळ. मग काही आले नाही भेटत आणि राहिले नाही भेटत. आम्हाला वाटलं भाऊजी आता येत नाही तुम्ही, दुपार झाली तर. येणार नव्हतो पण येऊन गेलो. मी म्हटलं जाणंच आहे, त्या पार्गाने जाणं आहे, आत्ताही जाणं आहे, चाललंच जाऊ म्हटलं. दिवसभर मला थांबायला भेटत नाही इथं. नाही तर मग 4 वाजता आलो असतो तर येणं न जाणंच झालं असतं. त्याच्यानं म्हटलं चला चाललं जा, दिवसभर आराम करा. हो ते तर आहे, दिवसभर थांबायला भेटन तुम्हाला. हो त्याच्यानं म्हटलं दिवसभर थांबतो बा आणि मग निघन म्हटलं 5 वाजता. चांगलं केलं ना आले तर, चांगलं झालं आले तर. जेवण करून घ्या ना मग आता. नाही आता जेवण नाही करत, जमते मालूम मी एवढ्या उन्हात. आणि भूकही नाही आहे. जेवण करूनच आलो ना मी घरून, जेवण करूनच निघालो. तर आता भूक काही आहे नाही सध्या. भूक लागन तर करून घेईन ना मी. स्वयंपाक बनवून ठेवला म्हटलं तुमच्या बहिणीनं.
हा मस्त वरण भात भाजी पोळ्या हा मस्त स्वयंपाक बनवून ठेवला. जेवण करून घे जा, भूक लागन तर. आज म्हणे सुनील भाऊ येऊन राहिले, तू उपाशी नाही राहिले पाहिजे, त्याच्यानं स्वयंपाक बनवून ठेवला राधानं. मग बनवून नाही ठेवण तर काय, मग आता भाऊ येते तर स्वयंपाक तर बनूनच ठेवण. तुले तर नाव फिकर नाही. हा म्हणून माझ्या बहिणीले पाय बरं किती फिकर आहे, माझ्यासाठी स्वयंपाक बनवून ठेवते. मग बहिणीला तर भावाची फिकर राहीनच ना. आता बहीण असल्यावर मी काय टेन्शन घेऊ, मी टेन्शन नाही घेत. आता तुमच्याच बहिणीला सांगा जेवायचं आहे, चहा नाश्ता काय काय आहे तर तुमच्या बहिणीच्याकडेच आहे म्हटलं आता सगळं काही. हाव काय दिसून नाही राहिली बाई, झोपली का काय तर? लोटली होती राधा. हाव काय लोटू द्या. बाबा इथंच राहू ना, आपण गावाला नाही जाऊ ना. बाई तिकडे आजी बिमार आहे ना, हा आजीचे काम गिम करायला पाहिजे ना. हो आजीले बरं नाही आहे, नाही तर थांबलो असतो मी 2 दिवस. हा तू थांब ना, मामा आहे ना, मामा आहे मामी आहे. हा थांब यायच्या बरोबर. आणि पर्वही आहे नाही काय, परवा बोलून नाही राहिला, ओळखत नाही काय आता इथं आला तर? हा मामाजी होय ना, ओळखत नाही? नाही आता नाही ओळखत तुम्हाला. तुम्ही गावात यान का नाही तेव्हा ओळखन तुम्हाला, आता नाही ओळखून राहिला तो. असं आहे काय, मामाजीले भूलतं नाही तू? पाहुणपणा आला म्हणजे ना, आजी आजोबाच्या घरी आला म्हणजे भूलतं तू? नाही नाही भुलला गिल्ला नाही तो भाऊजी तुम्हाला. आता जमते मालेन तुम्ही म्हणून येऊन नाही राहिला. येईन मग थोड्या वेळानं. अच्छा अच्छा, राणी बसली आहे ना माझ्याजवळ म्हणून म्हणत असं. राणी कधी उठते ना कधी जातो मी मामाजी जवळ. हो आता राणी आहे ना तुमच्या जवळ म्हणून तर येऊन नाही राहिला. ये ना ये ये, काही नाही होत. चॉकलेट नाही आणलं बा? हा घेऊन देईन, दुकानातून घेऊन देईन. आता दुकानही बंद असन. हो दुपारी दुकान बंद राहते ना, 4 वाजता उघडते मग. जाऊ हा मग 4 वाजता जाऊ दुकानात, दुकान उघडल्यावर. बाबा मी बी येईन, मला घेऊन दे चॉकलेट. हो हो जाऊ आपण दोघं 3घे जण जाऊ. पर्व राणी मी. हा स्वरूप तू चालशील काय? चालशील काय चॉकलेट घ्याले? हो दात निघू द्या न त्याले, मग घेऊन दे जा चॉकलेट. हो ना, बोबड्याले चॉकलेट पाहिजे दादू. हा चॉकलेट पाहिजे. कलाबाई एवढ्या उन्हात बसले म्हटलं बाहेर. गमून नाही राहिलं घरात, एकटं एकटं वाटून राहिलं तर बसली बाहेर. हाव काय, कुठं गेला सुनील? सुनील गेला ना आज रुपाली आणाले. हाव काय, रुपाली आणायला गेला? हो सकाळीच गेला 11 वाजता, अजून आले नाही बाप्पा. किती वाजता येईन तर? होऊ शकते आज राहीन गी नसन, नाही तर नाही संध्याकाळी येईन म्हणे ना वापस. आई 6 वाजेपर्यंत येतो म्हणे. टाइम आहे ना, मग 6 वाजायला टाइम आहे म्हटलं. आता 5 वाजले, मग आतापासून येईन काय 6चे 7 वाजू शकते त्याले. हो ते आहे. बस ना शांता. कुठं चालली इकडे? कुठं नाही, चंद्रकलाच्याच घरी जात होती. मला गमत नाही ना आता घरी घरी राहून. कामं झाले वावराचे तेव्हापासून घरी घरी घरीच आहे. तर घरी राहू राहू बोर होऊन जातो ना, तर येतो मग इकडे घुमत फिरत. कधी प्रीतीच्या घरी, कधी आशाच्या घरी, कधी चंद्रकलाच्या घरी या लागते चक्कर मारून. हो कामाला जाऊन असल्यावर नाही गमत ना घरी घरी. आता मलाच नाही गमून राहिलं, सोनसान लागते. राणी नाही आहे, सुनील नाही आहे. राणी गेली ना आता. हा ते तर मागच गेले ना 2-4 दिवस पहिलेच पवन संग. हो नाही तर तिचं चालू राहते मग, आजी काय करतं, काय करून राहिली, झोपली काय, जेवली काय. आता तेही नाही आहे तर गमून नाही राहिलं मला. तर घुमत फिरत राहू मग. आता एवढं मोठं गाव आहे, कोणाच्याही घरी जाव बसा उठाले. कोणी याले मना करते काय? माझ्या घरी येत जा, नाही तर मी तर घरीच राहतो. याव तिकडे घुमत फिरत. आली असती पण मला बरं नाही ना. ह्या 2-4 दिवसापासून माय मोठं डोकं दुखून राहिलं. ह्या उन्हाच्यानं होय का कायच्यानं होय तर डोकंच दुखून राहिलं. तर कालच तर दवाखान्यात गेली होती. कालच आली दवाखान्यातून. सुनीलनं नेलं होतं दवाखान्यात. हा काय, आता बरी आहे मग तब्येत? हो आज बरं वाटून राहिलं ना. काल दवाखान्यात गेली, गोळ्या गिळ्या घेतल्या, तर आज आहे आराम. आज चांगलं वाटून राहिलं मला. हा काय, घेत जा तब्येतीची काळजी. आणि चांगलं मस्त पोटभर जेवण करत जा, पोटभर पाणी पित जा. उन्हाळ्यात म्हटलं पाण्याची कमतरता नका करू, पोटभर पाणी प्या लागते. आणि ऊन तर ऊन अशी तपते का काही विचारू नका, लय गरमी होते. नाही तर काय, लय ऊन तपते. बिना पंख्यानं तर होतच नाही. कूलर तर पाहिजेच, बिना कूलरनं झोप नाही लागत. नाही तर काय, मग काळजी घेत जा आता 2 महिने. उन्हाळ्याभर वरच्या वर मस्त पाणी गिनी पेत जा. हो बापा आता लक्ष तर द्यास लागन जेवणा खावणावर. जेवण खावण करू तेव्हा तब्येत ठीक राहील. नाही तर काय, जेवणा खावण्यावर बी ध्यान द्या लागते, तर लक्ष द्या म्हटलं. शांताबाई चहा गी बनवू काय? नाही नाही, चहा गी कायले बनवा लागते आता. चहा गी नका बनवू. एक तर तुमच्यानं कामं नाही होत, आणि कायले कामं वाढवता तुम्ही. आणि गरम गरम चहानं चहा कोण पिते? चहा प्यायची इच्छा नाही होत. हो ते तर आहेच. राहू द्या, चहा गी नका बनवू. मी अशीच आली, तुम्ही दिसल्या मला इथं. मी म्हटलं कलाबाई काहून बाहेर बसल्या गड्या, नाही तर आता चालली होती मी तिकडे सरळ चंद्रकलाच्या घरी. हा काय चांगलं झालं ना आली तर.
चाल ना घरात बसू. इथंही ऊन लागून राहिली, बाहेर गरम गरम लागून राहिलं. कोणी दिसलं नाही मला तर बाहेर येऊन बसली. चाल घरात जाऊ, घरात बसू. बरं चला चला घरात बसू. हो, मस्त कूलर लावतो, मग गोष्टी होते आणि बसणंही होते. हो हो